मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मी मुक्ता कदम. तुम्ही राहुल गांधी यांची डिग्री पाहू शकता, मात्र तुम्हाला नरेंद्र मोदी यांची डिग्री कधीच पाहता येणार नाही आहे. यासोबतच स्मृती इराणी यांची सुद्धा 10वी आणि 12वीची मार्कशीट तुम्हाला कधीच मिळणार नाही आहे, असं आता कोर्टानेच असा निकाल दिलेला आहे. आता जेव्हा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःच असं म्हणतात की मेरा जीवन खुली किताब है, बघा, मेरा जीवन खुली किताब जैसा है. आता जेव्हा पंतप्रधान म्हणतात की मेरा जीवन खुली किताब जैसा है, तेव्हा पंतप्रधान आपली डिग्री का नाही दाखवू शकत? आणि जर यांनी ही डिग्री दाखवली ना, तर मी 100% तुम्हाला सांगते यांचं पंतप्रधानपद पडू शकतं. हे पंतप्रधानपदी राहूच शकत नाही, असे आपल्याकडे कायदे आहेत. आणि म्हणूनच यांची डिग्री कुणालाच बघता येऊ नये म्हणून इतका पैसा सरकार खर्च करत आहे. आता आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याच्या आधी बरेचदा हे म्हटलेले आहे की मैं कोई स्कूल वूल में गया नहीं हूँ, मैंने कोई पढ़ाई वढ़ाई की नहीं है, असं सगळं त्यांनी म्हटलं. त्याच्यानंतर इलेक्शन फॉर्म भरत असताना त्या फॉर्ममध्ये त्यांनी शिक्षणामध्ये BA आणि MA लिहिलं. मग लोकांना प्रश्न पडला की इकडे हा माणूस म्हणतो मैं तो स्कूल में गयाच नहीं. पहली बात तो मैं कोई पढ़ा लिखा व्यक्ति नहीं. काय त्यांच्या कहाण्या तुम्हाला माहिती आहे, भीक मागून जगलो वगैरे, हे असं सगळं असताना केजरीवाल यांना प्रश्न पडला की मग त्यांनी त्या निवडणूक अर्जामध्ये BA आणि MA कसं काय लिहिलं. म्हणून त्यांनी RTA दाखल केली होती 2016ला की आम्हाला बघू तरी द्या BA आणि MA कसं काय आलं, कुठून आलं. तेव्हा म्हणजे RTA दाखल केल्याच्या नंतर तेव्हा त्यांनी लगेचच काय तर नियम बदलला आणि दिल्ली युनिव्हर्सिटी म्हणते की आम्ही नरेंद्र मोदी यांची डिग्री नाही दाखवू शकत, कारण की हा प्रायव्हसीचा मामला आहे, हा कुठल्याही अनोळखी व्यक्तीला आम्ही दाखवू नाही शकत. अरे, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट नावाचा जो कायदा 2005ला आला आहे, अण्णा हजारे ज्याच्याविषयी ऊर बडवत असतात की मी आणला, हा याच्यासाठी नाही आणला आहे की तुझं भाचा, तुझी बहीण, तुझे मामा मावशा यांनाच फक्त तुमचे कागदपत्र दिसतील. नाही, RTA जे कोणी सार्वजनिक व्यक्ती असतील, सार्वजनिक पदावरील व्यक्ती असेल, त्यांच्या ज्या नॉन प्रायव्हेट म्हणजे बेडरूममधल्या गोष्टी सोडून बाकीच्या गोष्टी ह्या पब्लिक असतात. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की निवडणूक अर्जामध्ये तुमच्या सगळ्या याचा तपशील द्यावा लागतो, इन्कमचा तपशील द्यावा लागतो, तुमच्याकडे किती पैसा आहे, किती गाड्या आहेत, किती घरं आहेत, सोनं किती आहे, हे सगळं तुम्हाला तिथे दाखल करावं लागतं. हे सगळं तुम्ही RTA मागू शकता, मात्र तुम्ही प्रधानमंत्र्यांची डिग्री नाही मागू शकत. आता आहे की नाही इंटरेस्टिंग मुद्दा. तुम्हाला माहिती असेल, मी एकदा तुम्हाला ते नरेंद्र मोदी यांचे हे किस्से पण ऐकवते, म्हणजे तुम्हाला थोडी मजा येईल आणि तुम्हालाही कळेल की हे किती फसवाफसवी करत आहे आणि भाजपला सपोर्ट करणाऱ्या लोकांना कसं काय यांना सपोर्ट करावं वाटतं ते मला कळत नाही. बघा प्रधानमंत्री काय पढ़ाई वढ़ाई नहीं हुई है दोस्तों, आपको शायद आश्चर्य होगा जान करके. तो मैं स्कूली शिक्षा गांव में किया, और जैसा मैडम बता रही थी ना कि अपनी शिक्षा के कारण आदमी आगे नहीं बढ़ता है, तो मेरी शिक्षा ही नहीं हुई, इसलिए बढ़ गया. मेरी शिक्षाही नाही हुई आहे, तरी पण यांनी इलेक्शन अर्जामध्ये BA आणि MA टाकलं. कोण झालंय हे? झाल्याच्या नंतर अमित शाह यांनी डिग्री दाखवलेली आहे बरं का. 2016ला जेव्हा बवाल झाला ना, मग त्यांनी आता म्हणलं काय, आता अर्जामध्ये तर लिहिलं निवडणुका जिंकल्या आणि मग आता दाखवावंच लागेल की नाही. मग अमित शाह समोर आले आणि पब्लिकली त्यांनी दाखवलंय बघा. आप सबके सामने प्रधानमंत्री जी की BA की MA की एकच दाखवली और दोनों डिग्रिया सार्वजनिक करना आता हे सार्वजनिक केलं म्हणजे त्यांनी फक्त असा एक कागद दाखवला. उदाहरणार्थ आता हा एक कागद आहे आणि मी तुम्हाला दाखवलंय बा मी तुम्हाला डिग्री सार्वजनिक करतो आहे. पण तुम्ही जर म्हटलं की नाही आम्हाला याची झेरॉक्स पाहिजे, तर ते म्हणतात की नाही तुम्हाला ती कॉपी नाही मिळणार. बरं, जे त्यांनी दाखवलं त्याच्यावरनं पण लोकांनी झूम करून करून त्याचे स्क्रीनशॉट घेतले आणि मग ते शोधलं, तेव्हा त्या डिग्रीमध्ये जे नाव दिसतंय ते नाव वेगळंच आहे, नंबर वेगळाच आहे, वर्ष वेगळंच आहे. म्हणजे तिथं नाव काय लिहिलेलं माहिती आहे डिग्रीमध्ये, कोणती व्यक्ती आहे ही? नरेंद्र कुमार दामोदरदास मोदी. आता नरेंद्र कुमार आहे का? नरेंद्र आहेत ते. किंवा तारीख, डिग्री मिळालेली तारीख, डिग्रीचा नंबर असतो प्रत्येक डिग्रीचा, तो पण वेगळा आहे. आणि फॉन्ट
त्या वर्षी ज्यांना ज्यांना डिग्री मिळाली त्यांनी सुद्धा आपल्या डिग्र्या दाखवल्या. ते म्हणाले, अहो आमच्या काळात तर हा फॉन्ट नव्हताच, आता नवीनच फॉन्ट यांनी काढला आहे. आणि मग लोक एवढे त्या अमित शहानी असं दुरून दाखवलेल्या कागदावरूनच इन्व्हेस्टिगेशन करायला लागले. म्हणून ते म्हणतात आता की तुम्हाला डिग्री मिळणार नाही. कारण जर काय तुम्हाला झेरॉक्स मिळाली ना, तर झेरॉक्स मिळाली तर तुम्ही हे शोधू शकाल की ओके ही डिग्री हा यांचा रोल नंबर होता, मग त्याच्या आधीचं कोण होता, त्याच्यानंतरचा कोण होता, त्याचा लोकांनी शोध घेतला असता आणि कळलं असतं की डिग्र्या बिग्र्या काय नाही आहे, हे फेक आहे. लोक जे काय म्हणत आहेत ते बरोबरच आहे. नरेंद्र मोदी स्वतःहूनच जर म्हणत असेल की मैं स्कूल में नहीं गया, 5-6 अनेक इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी हे म्हटलेलं आहे. तर मग मी काय म्हणते, हे बघा काहीच प्रॉब्लेम नाही आहे शाळा शिकलेलं नसणं यात. तुम्ही जसं आधी इंटरव्ह्यूमध्ये म्हणलं ना, तेच अर्जामध्ये लिहायचं होतं की मी इतकं शिकलेलो आहे, काहीच हरकत नसती. लोकांनी उलटं मानलं असतं की इतकं कमी शिकूनसुद्धा या व्यक्तींनी काहीतरी चांगलं केलं. पण नाही, सांगायचं एक आणि दाखवायचं एक. आणि जर का हे केलं तर मी का म्हणते यांचं पंतप्रधानपद निघून जाऊ शकतं. तर आपलं रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट 1951 हा जो कायदा आहे, या कायद्यामध्ये असं दिलेलं आहे की जर का उमेदवारांनी इलेक्शन अर्ज दाखल करताना शपथपत्र जर खोटे दिले, म्हणजे त्या इलेक्शन अर्जामध्ये जे दिलेलं माझी डिग्री BA आहे, नंतर MA आहे, नंतर या वर्षी हे केलं आहे, या युनिव्हर्सिटीमधनं हे केलं आहे, माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, एवढं सोनं आहे, ह्याच्यातलं काहीही जरी खोटं निघालं, याचं शपथपत्र द्यावं लागतं की शपथेवार की हे खरं आहे, हे जर खोटं निघालं तर त्या व्यक्तीची खासदारकी जाते, त्यांची ते निवडणूकच रद्द होते. कारण की तुम्ही उमेदवारी अर्जच खोटा भरलाय म्हणजे तुम्ही उमेदवारच होऊ शकत नाही. म्हणजे ते पूर्ण निवडणूक ही बाद ठरू शकते. आणि जर खासदार नाही राहिले तर ते पंतप्रधान कसे काय राहतील. शिवाय त्यांची होणारी नाचक्की ही वेगळीच आहे. त्यामुळे आज सरकार पडू शकतं जर यांची डिग्री ही खरी आहे का, आणि डिग्री नाही आहे तरी खोटा अर्ज दाखल केला, हे सिद्ध होऊ शकतं. आणि आता हे काय आपल्याला माहिती आहे की ही सगळी व्यवस्था यांच्याकडे आहे म्हणून यांनी हे असं फक्त केलं आहे. म्हणजे तुम्ही कुणाचंही काहीही मागू शकता. ह्या लोकांनी 15 दिवसापूर्वी एक कायदा केला की ते आता तुमचे व्हॉट्सॲप चॅट बघणार आहे, ते तुमचे ईमेल बघणार आहे, ते तुमचे फोटो बघू शकतात, ते तुमचे कॉल मेसेजेस काहीही बघू शकतात. सरकार तुमचं सगळं काय बघू शकतं. पण बाबा पंतप्रधानांची डिग्री तुम्ही नाही बघू शकत. आणि एवढं हास्यास्पद कारण दिलं आहे, का नाही दिलं तर ते म्हणतात की लोकांची रांगच लागेल डिग्र्या मागायला. अरे बाबा, राईट टू इन्फॉर्मेशन नावाचा जो कायदा आलेला आहे तो कशासाठी आला आहे? तो कायदा याच्यासाठीच आलेला आहे की जनतेने या सत्तेमध्ये बसलेल्या लोकांविषयी काहीही मागितलं तर ती माहिती त्यांना मिळावी. आणि जेव्हा की तुम्ही म्हणता ना की जनतेने पारदर्शी असावं, व्हॉट्सॲपची चॅट आम्ही चेक करणार, तेव्हा तुम्ही पहिल्यांदा पारदर्शी राहून उदाहरण सेट करायला पाहिजे. खुली किताब आहे जेव्हा म्हणतात पंतप्रधान, डिग्री हे काय खूप पर्सनल मॅटर नाही आहे किंवा तुमच्या हेल्थचे डिटेल नाही मागत आहे कोणी की तुम्हाला कुठला आजार झालेला आहे का वगैरे नाही. हां, ते आम्ही समजू शकतो, इट इज रिलेटेड टू युअर बॉडी. पण जे तुम्ही अर्जात दाखल केलं आहे, अर्जात लिहिलं आहे, ती माहिती मिळणं हे गरजेचंच होतं. आता स्मृती इराणीचं पण 10वी आणि 12वीची मार्कशीट नाही मिळणार म्हणे. शिकलेलीच नसणार आहे. मी तर म्हणते शिकली नाही म्हणून ते एवढे बाबा करू शकते. कारण जे समजदार आणि शिकलेले असतात ना, ज्यांना ज्ञान आलेलं असतं थोडं जगाचं आकलन, ते शांत होतात. ज्ञान आणि मॅच्युरिटी ही कधीही आरडाओरडा करणारी नसते. पण ती बाई आरडाओरडा करते. आणि तिचंसुद्धा 10वी आणि 12वी हे फेक आहे हेच सिद्ध होईल जर का त्यांनी दाखवू शकले. काही बनवून जरी दाखवली तरी पण त्यांना काही आकडा द्यावा लागेल. त्या आकड्याचं कोणीतरी असेलच ना तिथे. रजिस्टरमध्ये थोडी घोळ करू शकतात आणि बदलून किती रजिस्टर बदलणार आहे. आणि ती लढली होती राहुल गांधी यांच्या विरोधात. मग त्यावेळेची ती जी निवडणूक आहे ती सुद्धा रद्दबदल होईल. या देशामध्ये खूप मोठी उलथापालथ होऊ शकते जर या डिग्र्या आपल्या हातात आल्या तर. आणि म्हणूनच हे सगळं आटापिटा करतायत, ही डिग्री दाखवणार नाही याच्यासाठी. आता तुम्हाला माहिती असेल की खासदार आहेत सागरिका घोष म्हणून, त्यांनी आपली डिग्री दाखवली. अनेक खासदार आहेत त्यांनी आपली डिग्री पब्लिक केली की बघा ही आमची डिग्री आहे आणि आम्ही लपवत नाही. पंतप्रधानांनी पण दाखवावी, पण त्यांनी दाखवली नाही. मित्रमैत्रिणींनो, या देशामध्ये खूप वेगळे लोक होऊन गेलेले आहेत. मला आठवतं आहे मृणाल गोरे म्हणून आपल्या इकडच्या समाजवादी नेत्या होत्या. त्या ज्या दिवशी आमदार झाल्या त्याच दिवशी त्यांनी
लोकांनी विचारलं नाही, त्यांनी पब्लिक मीटिंगमध्ये सांगितलं, हे बघा माझ्याकडे हे आहे, एवढी संपत्ती आहे, माझ्या बँक अकाउंटमध्ये एवढं आहेत आणि मी रिटायर होईल तेव्हा पण मी सांगेल. म्हणजे 5 वर्षात माझ्या संपत्तीत किती वाढ झाली, मी काय केलं आहे हे जनतेला कळावं, कारण हे 5 वर्ष मी जनतेसाठी आहे. इतके पारदर्शक लोक होऊन गेलेत, हे आदर्श आपल्याला घालून दिलेले आहेत. त्या आदर्शावर चालायचं तर यांची लपवालपवीत चाललेली आहे. आता या लपवालपवीतून या देशाला लवकर सुटका मिळो. आणि मी तर म्हणते ना की हे जे काय चाललेलं आहे हे बरोबर नाही आहे. यांची डिग्री आपल्याला मिळालीच पाहिजे. आता कोर्टाने अर्थात आदेश दिलेला आहे, कोर्टाचा आदेश तर आपल्याला अमान्य नाही करता येत. पण हा देश कुठे जातो आहे हे खरोखर लक्षात घ्या. जर का खोट्या डिग्र्या दाखवून हे तिथे बसत असतील तर अजून काय काय हे खोटं करत असतील आणि काय काय लपवत असतील याची कल्पना आपण करू नाही शकत. मला आज हे बोलायचं होतं. तुम्हाला या सगळ्या गोष्टींवरून काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. थांबते. थँक्यू सो मच.